जंतर मंतर येथे नीट पेपर प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ बहुजन वंचित आघाडीने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला जालना शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अनेक व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली आहेत। आदरणीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी 22 तारखेला त्या ठिकाणी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। त्या निमित्ताने आम्ही जालन्याच्या व्यापाऱ्यांना, शाळेच्या संस्थांना आणि सर्व दुकानांना त्या ठिकाणी विनंती करत आहोत की आपण बंद करा। कारण जंतर मंतरवर ज्या ठिकाणी अमानुषपणे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांवर हल्ला इथल्या केंद्रीय सरकारने केला, त्यांच्या वेपन्स हे खिळे ठोकलेले होते, छर्ऱ्याच्या बंदुकी होत्या, बर्बरतेने त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी इथल्या सरकारने केलेला आहे। ही सरकार लोकशाही संपवण्याचा कटकारस्थान त्या ठिकाणी करतीये। आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलेला आहे आणि याच्या निषेधार्थ आमचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जी हाक दिली त्या हाकेला ओ द्यावं अशी विनंती आम्ही इथल्या जालनेकरांना करत आहोत। आमच्या बरोबर या ठिकाणी जालन्याचे सर्व नेते अकबरभाई, रमाताई होरशिवजी आणि सर्व तालुक्याचे जिल्ह्याचे नेते आमचे प्रशांत कसबेजी, आमचे राजेंद्र वांजोळेजी, आमचे तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय साळवे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्ही सर्वजण शांतताप्रिय मार्गाने या ठिकाणी लोकांना विनंती करत आहोत की आपण आपले सर्व दुकाने बंद ठेवावी। अनेक ठिकाणी आम्ही विनंत्या केलेल्या आहेत। आम्ही शांतताप्रिय मार्गाने त्या ठिकाणी विनंती करत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की आमच्या आंदोलनाला त्या ठिकाणी प्रतिसाद सर्व जनता त्या ठिकाणी देईल। सदाभाऊ खोत आणि बीजेपी यांना, बीजेपीच्या कार्यकर्त्यांच्या व्यतिरिक्त सगळा देश आतंकवादी दिसत आहे। त्यांच्या कोणत्याही भूमिकेला विरोध करणारे आतंकवादी त्यांना त्या ठिकाणी दिसत आहेत। म्हणजे या ठिकाणी त्यांना अराजकता आणायची आहे, यांना हुकुमशाही त्या ठिकाणी आणायची आहे आणि लोकशाही नष्ट करण्याचं काम या ठिकाणी बीजेपी सरकार त्या ठिकाणी करत आहे। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही प्रमुख मागणी असून तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा बहुजन वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। दरम्यान शहरातील विविध भागांत हा बंद शांततेत पार पडला असून परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष आहे आणि हा कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। किशोर शिरसाट, NTV न्यूज मराठी, जालना।